ये मिल गई तो जैसे पूरा जहान मेरा हो। तर स्वागत आहे मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा एका माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा व्हिडिओ पाहिला सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं एकदम सोपं आहे. तर मित्रांनो, याला जे पण काय प्रोसेस लागणार आहे ते म्हणजे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आणि सॉन्ग, आणि मी एक इमोजीची PNG दिली आहे, एक डोळ्याचा फोटो दिला आहे, आणि एक तुम्ही कोणताही फोटो घेऊ शकता. ठीक आहे, नाहीतर तो मी जो फोटो देणार आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा आणि सर्व मटेरियल तिथून डाउनलोड करायचे. एवढं मटेरियल डाउनलोड करून झाल्यानंतर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरतून सिक्युअर नावाचं हे VPN डाउनलोड करून घ्यायचं आहे. सिक्युअर VPN डाउनलोड करून झाल्यानंतर काय करायचं आहे, सिंपली ते VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. मी देखील करून घेतो मित्रांनो. जर कधी हे केलं नाही तर आपल्याला इफेक्ट ॲनिमेशन हे समजत म्हणजे येतच नाही, नेटवर्कच चालत नाही कॅपकटचं. तर एवढं करून झाल्यानंतर सिंपली तर अशा प्रकारे तुम्ही कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचे. तुम्हाला तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसन. सिंपली इथे एडिटवरती क्लिक करायचे. मी जे व्हिडिओ बनवून ठेवले ना, सिंपली ते इथे डिलीट करतो, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तो व्हिडिओ मला सापडायला सोपं जाईल. तर काय करायचं आहे, मी जो तुम्हाला जसा व्हिडिओ देणार आहे अशा प्रकारे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून झाल्यानंतर सिंपली काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे आणि इथून हॅशटॅग ॲड करून घ्यायचं आहे. हॅशटॅग ॲड करून झाल्यानंतर सिंपल फोटोवरती परत एकदा क्लिक करायचं आहे, खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे, रिफ्लेक्सवरती यायचे आणि तुमचा जो पण कोणता फोटो असणार आहे तो फोटो तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं, सिंपली इथून बॅक झाले, बॅक येऊन जायचे. बॅक आल्यानंतर काय करायचंय, अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक रेटिओचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचंय. 9.16 सिलेक्ट करून तुमचा फोटो ॲडजस्ट करायचा आहे. एवढं करून झाल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचंय, ॲड ओव्हरले सिलेक्ट करायचंय आणि मी हा जो फोटो देणार आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून झाल्यानंतर काय करायचंय, ह्याची जी लेंथ आहे लास्टपर्यंत वाढून घ्यायची आणि याची जी एंडिंग असणार आहे ती आपण इथं डिलीट करून घेऊ. ठीक आहे, तर फोटोवरती परत एकदा क्लिक करायचंय, याला अशा प्रकारे 19 रेशोमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. वरती पण असं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे. तर परत एकदा फोटोवरती क्लिक करायचंय. फोटोवरती क्लिक करून झाल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला खाली स्क्रोल करून एक मास्कचं ऑप्शन दिसेल, तर 1 नंबरचं जे आहे ते सिलेक्ट करायचंय. याला जे असं 19 रेशोमध्ये तुम्ही या लाईनला वाढून घ्यायचंय, म्हणजे असं रोटेट करायचंय. रोटेट करून झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारेचं जे तुम्ही हे जे खालचं आहे असं होऊन जाईल. तर त्याला व्यवस्थितपणे असं प्रॉपरपणे सेट करून घ्यायचंय, जेणेकरून फोटोची जी लेंथ आहे ती दिसली नाही पाहिजे. ठीक आहे, तर एवढं करून झाल्यानंतर काय करायचंय, परत एकदा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचंय आणि मी जो PNG देणार आहे तुम्ही तो PNG इथं बघू शकता, याला इथं ॲड करायचे. ठीक आहे, याच्यावरती परत एकदा क्लिक करायचं आहे आपल्या PNG वरती, याला लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ॲडजस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक होऊन झाल्यानंतर 2 सेकंदाच्या समोरचा जो टिंब आहे सिंपल तिथे क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला एक व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं इफेक्ट बघायला दिसेल, इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे सिलेक्ट करून झाल्यानंतर जे याच्यावरती क्लिक करून याची जी लेंथ आहे लास्टपर्यंत घेऊन यायची. परत एक त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती ऑपोसिटीवरती जाऊन ओव्हरले सिलेक्ट करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर परत एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत एकदा तेच व्हायब्रेशन फ्लॅश ही इफेक्ट सिलेक्ट करून याची लेंथ वाढून घ्यायची. परत एकदा ऑपोसिटीवरती जाऊन मित्रांनो एकदा ऑपोसिटीवरती जाऊन आपला जो PNGचा ओव्हरले सिंपली त्याला हे अप्लाय करून द्यायचे. ठीक आहे, परत एकदा आपले जिथपर्यंत आपण बिट दिली ते द्यायचे. व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचे, खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट दिसेल इथं लँक 1 नावाचा. हा इफेक्ट इथून
सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, याची जी लेंथ आहे लास्टपर्यंत वाढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर सिंपल तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे.